महायुती आणि महाविकास आघाडीमधील जागावाटपाचा तिढा सुटत नाहीये। शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीत 12 जागांसाठी रस्सीखेच आहे। महाविकास आघाडीच्या 13 जागांवरील उमेदवार जाहीर करताना दमछाक झाले। ठाणे, पालघर, नाशिक आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जागा शिवसेनेकडे असलेल्या मतदारसंघावरून महायुती सध्या रस्सीखेच सुरू आहे। ठाणे, पालघर, नाशिक आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग या शिवसेनेकडे असलेल्या मतदारसंघावरून महायुतीत रस्सीखेच सुरू आहे। नाशिकची जागा राष्ट्रवादीसाठी सोडू नये यासाठी शिंदे यांच्यावर दबाव वाढताय। एकीकडे ठराविक उमेदवारांसाठी भाजपचा दबाव, तर दुसरीकडे विरोधी वक्तव्ये यामुळे शिंदे गटातील नेते दुखावल्याची माहिती सूत्रांनी दिली। त्यामुळे भाजप आणि शिंदे गटात कटुता निर्माण झाली असून राणे यांनी महायुतीचा धर्म पाळावा असं शिंदे गटातील नेते सांगू लागले। यवतमाळ, वाशिमचा उमेदवार निश्चित करण्याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नेत्यांची मंगळवारी बैठक झाली। यावेळी राणे यांनी केलेल्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या। पक्षाच्या नेत्यांच्या भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानी घालण्याचं यावेळी निश्चित करण्यात आलंय। भुजबळ नाशिकमध्ये निवडून आल्याच्या नंतर तर महायुती आणि महाविकास आघाडीमधील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।